आमची पहिली मागणी आहे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळाने एनसीडीसी संस्था नवी दिल्ली यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या प्रोत्साहनाने 347 कोटी 67 लाख रुपये जे व्यापारी साठी आणलेले आहेत 59 कोटी 75 लाख रुपये, कर्मचाऱ्यांसाठी आणले 41 कोटी 87 लाख रुपये ते पेमेंट सर्व द्यावं एवढीच आमची प्रमुख मागणी आहे त्यांच्याकडे. सरकारी साखर कारखान्यावर तुम्ही कामगार होता, कुठल्या वर्षी कामगार तुम्ही रिटायर कधी झाला? 14 लाख रुपये दिवशी पण दाखवलं आम्हाला. स्लिप देतो म्हणलं पण काय दिलं नाही. अंदाजे किती पेमेंट असतं? 10-12 लाख रुपये. 10-12 लाख रुपये. काहीच त्यातला रुपये दिला नाही. आता काय आवाहन कराल तुम्ही चेअरमनला? चेअरमनला आमचं एकच आव्हान आहे, चेअरमन साहेब आम्ही तुमच्या नातू सारखा, तुम्ही आमच्या नातू सारखा. तर तुमच्या संचालक म्हणून तरुण आहे, तुम्ही निवडून देताना तुम्ही आम्हाला म्हणलं की मी कारखान्याची चिमणीला धूर निघू देणार नाही आणि मुली टाकणार नाही तुमच्या सगळ्याची देणं दिल्याशिवाय. व्यापारी असतील, चक्रीमालक असतील, कुळीवाले असतील, आम्ही कामगार असू, सभासदाची देणं देऊ आणि तुम्ही विसरून गेला. हे जे बोलले तेच बोलणार तुम्ही पण मी थोडं वेगळं बोलतो. मी पण सभासद आहे, माझ्या पण ह्या कारखान्याला ऊस जातो भरपूर काय, ते 200-300 ऊस जाते. आम्ही कष्ट केले रात्री दिवस, रात्री कारखाना बंद असताना रात्री दिवस कष्ट केले आम्ही सुरक्षा विभागात होते. आमची एकच म्हणणं आहे त्या आबाने ह्याला पाठवून करून समोर यावं, त्याने पण अडचण सांगायची बाबा आपल्याला कारखाना चालू करायचा आहे, एक कारखान्याला एवढे पैसे लागणार आहेत, ती मी कुठून आणणार, तुम्हीच थोडं मला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. त्यांनी समोर येऊन बोलावं, बसावं, आम्हाला पण सांगावं, त्याने पण म्हणावं तुमची पण अडचण दूर करतो, तुम्ही पण माझी अडचण दूर करा. त्याने बसून सांगावं, बोलावं. कारखाना आमचा आहे ना ते